जर मधमाशी नसेल तर येत्या 4 वर्षात मनुष्य वस्ती नष्ट होऊ शकते. ह्या ज्या मधमाशी व्यवसाय हा जो करत असताना त्यामागे दोन माणसं लागतात व्यवसाय करते वेळेला. कारण काय, हा व्यवसाय एका माणसाचा नाही किंवा एका व्यक्तीचा नाही. कारण त्याला ज्यावेळी कॅप्चरिंग आम्ही जातो कॅप्चरिंगला, त्यावेळी एक तर वसात ती क्वीन आपण माशा घेऊन वरती झाडावरती बसते, ती पकडून आणायला पण आम्हाला 1 दिवस लागतो त्या याच्यामध्ये कॉलनी याच्यासाठी. त्यानंतर मधाच्या सीझनच्या वेळेला मध हे करण्यासाठी, पुन्हा एक पिंप घेण्यासाठी, मध वाहतुकीसाठी, आणि पूर्ण जंगलामध्ये असल्यामुळे ही पायवाट आहे, तिथं गाडी जात नाही, काही नाही. अशा ठिकाणी आमचा हा व्यवसाय चालू असतो खडतर प्रवासात. त्यामध्ये गवागेडा आहे, बिबट्या आहे, बरेचसे असंख्य प्राणी आहेत. त्यामध्ये साप पण असतो. असंही नाही की बाबा तो मध आणतो, त्याच्या खूप त्यामागे कष्ट आहेत, ते सांगण्यासारखे नाही. तो एवढा मेहनत करतो. तो सकाळी 7ला ज्यावेळी घर सोडतो, तो संध्याकाळी 5 ते 6 वाजताच घरी येतो. कारण का जंगलामध्ये एवढी भटकंती करावी लागते की प्रत्येक ठिकाणी नाही म्हटलं तरी 5-6 किलोमीटरवरती त्यांच्या मधुबन स्थापन केलेले असतात. कारण का त्यांच्या एका मधपाळाजवळ नाही म्हटलं तरी 200 पेट्याही असतात. तर 25चा एक प्लॉट बनवला जातो त्या मधुबनाचा. त्यामुळे काय होतं की तो त्रासाचा जास्त असते खडतर. त्यामध्ये मग वन खात्यावाल्या म्हणजे वनरक्षक असतात, जे बाबा आम्हाला हे करतात की हा मध तुम्ही कुठून आणताय, तुमच्याकडं आयडिया आहे का, काय आहे का, हे सगळं विचारलं जाते त्याच्यावर. मग ते आम्हाला त्यांना ते सांगावं लागतं की बाबा आम्ही मधपाळ आहे, आमचं असं रजिस्ट्रेशन आहे. आणि 2023ला ज्यावेळी मधाचं गाव म्हणून घोषित झाले पाटगाव, मग या पंचक्रोशीमध्ये 5 गावं येतात मधाच्या गावमध्ये. की त्यामध्ये पाटगाव आहे, मानी मडगाव आहे, अंतुर्ली आहे, शिवडाव आहे आणि तांब्याचे वडे. सगळ्यात जर मध जास्त उत्पादित होत असेल तर मानी मडगाव मधून, कारण त्यांना जंगल जास्त मोठं आहे त्या ह्याच्यातून. आणि पाडगावला एक कमी आहे, पण ते काय करतात, एक तर मानीच्या जंगलाचा आधार घेतात, मानी मडगावचा, कारण पाडगावला जंगल कमी असल्यामुळे, आणि ते तिथून यायला त्यांना जास्त वेळ लागतो. 1994-95ला ज्यावेळी थाई सॅक आला, जो माशांना आजार म्हणजे उलटी आळी होणे, जी आळी सगळं होते ती उलटी व्हायची, आणि त्याला एक असा जर उचलला तर एक पापूस असा नाही घाण असा वास यायचा. मग त्यामुळे मधमाशांची संख्या घटली, आणि ज्यांच्या ज्या पेट्या होत्या त्या जंगलामध्ये तशाच राहिल्या आणि त्या सडल्या गेल्या. आणि लोकांनी त्या व्यवसायाकडे दुर्लक्ष केलं की आता नाही म्हणाले, आता हा व्यवसाय उभा राहू शकत नाही आपल्याकडून. कारण ते 2000 पर्यंत थाई शॅक चालूच होता, आणि 2000 नंतर 2024 पर्यंत काही असं हे नव्हतं की बाबा हा व्यवसाय हे होईल. पण 2024ला ज्यावेळी शेवटचा जो टप्पा आणि 2025चा जो टप्पा आहे, म्हणजे 25ला त्यावेळी पुन्हा आता हा आजार चालू झालाय. त्यामुळे आता आमची एक महाराष्ट्र सरकारजवळ अशी आपली एक विनंती आहे की बाबा आम्हाला याच्यातून काहीतरी नुकसान भरपाई जशी बाकीच्या शेतकऱ्यांना देत आहे तशी आम्हाला मध उत्पादकांना द्यावी, अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की बाबा आता हा व्यवसाय करताना पण आता हातावर मोजून लोक राहिली, कारण काय हा व्यवसाय करायला आता जास्त लोक वळायला बघत नाही. कारण ते जंगलात जायचं आहे, ते दिवसभर हे करायचं आहे, ती कॅप्चरिंग वसाहत कॅप्चरिंग होईल की नाही. पण आता जे नवयुवक जे ह्या व्यवसायामध्ये आले, त्यांनी असं केलंय की जास्तीत जास्त एका कॉलनीपासून जास्तीत जास्त वसाहती निर्माण करणे आणि त्याच्यावरती आपलं मध उत्पादन वाढवणे, हे आता एक टेक्निकल आता त्यांनी हे केलेलं आहे, सुधारित आवृत्तीमध्ये अंगीकारलेलं आहे. कारण पहिलं कसं होतं, एक कॉलनी असायची, त्याच्या 2च बनवायचे जे पारंपरिक पद्धतीने आली. म्हणजे आता आले ते काय करतात, एका कॉलनीपासून 5 ते 6 कॉलन्या विभक्त करू शकतात. असे पण आता आपल्याकडे युवा म्हणजे हे आहेत, मधपाळ आहेत. जो सेंद्रिय मध आहे तो मध ओळखण्याची साधी आणि सोपी पद्धत, ज्यावेळी आपण मध खातो तेव्हा आपल्या जिभेवरती फक्त 15 ते 20 सेकंदच चव राहते त्या मधाची. आणि तो मध जो बाजारात जो मध आलेला आहे, ज्याची म्हणजे असंख्य कंपन्या आहेत की त्यांची नावं पण आता सांगण्यासारखी नाही, की तो मध तुम्ही साखर किंवा गुळ खाताय किंवा काकवी खाताय, म्हणजे पितो आपण काकवी जरी 1 चमचा घेत तर तशी लागते. साखर आणि गुळासारखीच आपल्याला चव राहते, ती जात नाही आपली जिभेवर. आणि त्याच्यातनं दुसरी एक पद्धत अशी आहे की एक ग्लास घ्यायचं, त्यामध्ये पाणी घ्यायचं
काचेचा ग्लास असते त्याच्यामध्ये एक चमचा मध टाकायचा. जर तो सेंद्रिय मध असेल तर तो मध जाऊन काची खालच्या याला जाऊन तो पसरतो भांड्याला. आणि जर भेसळयुक्त मध असेल तर पाण्याच्या वरूनच तो पसरत जातो. आणि तिसरी एक पद्धत ओळखण्याची आहे ती म्हणजे सुती आपलं जे खादीचं हे असते कापड, त्याच्यावरती जर मधाचा एक थेंब टाकला तर तो मध सगळं खाली जातो. आणि भेसळ असेल तर तो ह्याच्यामध्ये विरघळून जातो कपड्यामध्येच, असं आहे. आणि चौथीची एक पद्धत आहे म्हणजे ती आमच्या मधपाळांची, की तो मातीत टाकून बघितला पण जातो, असं पण आहे. आणि ऑर्गॅनिक मध हा ओळखायचा झाला तर त्याच्या वासावरून ओळखला जातो. हा जांभूळचा आहे तर जांभूळचाच वास येणार त्याला, हा सोनवेलचा तर सोनवेलचाच वास येणार. कागवीचा मध हा कागवीचाच येतोय. तो फक्त काय होतोय ते 7 वर्षातून तो मध येतोय. तो पहिला ज्यावेळी आम्ही हे करतो त्यावेळी तो पातळ असतो. आणि नंतर ज्यावेळी आम्ही हे करतो त्यावेळी त्याचं म्हणजे त्याच्यातील गाळून व्यवस्थित आम्ही ज्यावेळी बाटली पॅकिंग करतो त्यावेळी ती जेली टाईप तयार होतो, असं आहे. आणि सोनवेलचा मध हा पातळ जरी असला तरी तो सगळ्यात जास्त औषधी आहे जांभूळपेक्षाही. कारण एप्रिल मेला जेवढा जंगलातील फुलोगा आहे तो सोनवेलच्या मधामध्ये, 40% बाकीचा इतर फुलोगा आणि 60% हा सोनवेलचा मध आहे. मधमाशी पालनाला साठी जे घातक जे हे आहे त्यामध्ये मोबाईल टॉवर, त्यामध्ये 4G आला, 5G आले. ह्या नेटवर्किंगमुळे जर मधमाशा खूप नष्ट व्हायला लागले. त्याच्यानंतर शेतामधील ज्या तणनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या व्हायला लागल्या. त्यामुळे शेतातली ज्या मधमाशा ज्या परागी भोवण्यासाठी जातात ते शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असते, त्यामध्ये त्यांचं नुकसान व्हायला लागले. आणि आता काय करायला लागले, बरेचसे लोक बिल्डिंगला जे आग्या मधमाशा लागतात त्याच्यावरती पहिली फवारणी करतात की ह्या माशा पुन्हा येऊ नयेत म्हणून. त्या नष्ट झालेल्या आहेत, त्यांची पण संख्या आता कमी झालेली आहे. मग आता महाराष्ट्र शासनाने असा एक उपक्रम राबवलाय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मधाचं गाव एक करायचं आहे. असे आपले 33 जिल्हे. त्यामध्ये आमच्या कोल्हापूरमध्ये 2 गावं झालेली आहेत. पहिलं झाले मधाचं गाव पाडगाव, आता दुसरं चालू आहे ते म्हणजे दाजीपूर. आणि जे आमचे आता पालकमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर यांनी जो चंदगड पासूनचा जो गगनबावड्यापर्यंत जो सह्याद्रीचा जो पट्टा आहे त्या प्रत्येक गावही त्यांनी डेव्हलप करण्याचा विचार चालू की प्रत्येक गावामध्ये मधपाळ तिथं तयार करायची. तिथला मध हा पाडगावलाच आणायचा आहे आणि पाडगावला त्याचं हे करायचं आहे. जर मधमाशी नसेल तर येत्या 4 वर्षात मनुष्य वस्ती नष्ट होऊ शकते. कारण काय परागी भवन व्हायला तर मधमाशी लागते आणि मधमाशी नसेल तर परागी भवन किंवा शेतकऱ्याचं उत्पादन वाढू शकत नाही. हेही तेवढंच आहे.